आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या क्रीडा मंचाची शोभा वाढवायची आहे. तसेच सन्मान्य पंढरीनाथ भोईर साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आज पहिली मॅच आपण पाहिली जय बजरंग शेलार वर्सेस एनआर बोरपाडा. निश्चितच इलाका शेलारकरांचा पाहायला मिळाला, परंतु धमाका जो आहे ते बोरपाडचा पाहायला मिळाला. बंद होते आणि दोघातील द्वंद्व इंधामध्ये आपण पाहिलं तर चार संघ आहे, घरची खेळपट्टी आहे, आयोजक संघ आहे आणि कुठेतरी आयोजक संघाचा दबाव असेलच निश्चित पाण्यासारखं राहील. हा पोचला ना यो पोचला ना, मी नाही येत मग आता तो आले तर. हा का चालेल का बघू. माझं काम उरक का मी आलो तर येईल. बोला बोला ना. मीच बघतो दोन तीन. ओके 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 मी संध्याकाळी कॉल करतो तुला. हा नाही मी इथं आहे, मापला आहे. नाही माप 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 आपला पाचच्या पुरतो. हो हो मी संध्याकाळी फोन करतो तुम्हाला. हो हो हो. पण पाहिले 2 धावा घेतले होते आणि लगेच दुसऱ्या चेंडूवरती सफलता हासिल केली जाते. गोलंदाज भविष्याच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज आहे, आपल्या संघाला नेहमीच चांगली कामगिरी करून देतोय. घरची खेळपट्टी आहे, धावा बनवणं गरजेचं होतं, परंतु पार्टनरशिप होत नाही आहे. या फास्टेस्ट क्रिकेटमध्ये अर्थात 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला एक पार्टनरशिप सुरुवातीच्या काळामध्ये जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये धावसंख्या चांगली पाहायला मिळते, परंतु इथं भावेशाफी होतंय. 2 धावांवरती 1 गडी बाद केला जातोय. यस नाही ना तो या प्लीज. आणि या कमिटीच्या माध्यमातून नियम असा आहे की जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जातं आणि जय महाराष्ट्र धामणगाव संघाने भरपूर उशीर केला गेला, त्यासाठी कमिटीच्या माध्यमातून त्यांना 5 धावांची पॅनल्टी दिली जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर शेलारच्या अकाउंटमध्ये त्या 5 धावांची पॅनल्टी ॲड केली जाईल. पुढील चेंडू यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून. क्या बात आहे, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू थांबत नाही, नैन्यांच्या बॅट मधून आल्या आल्या निघतोय चौकार. जातोय. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढल्या ऑन साईडला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, गॅप शोधता आलं नाही, अख्ख्या हाताने खेळून काढलं होतं. 1 धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचते. आज पॉवर शेलारकडून खूप अपेक्षा असतील प्रेक्षकांना, खास करून गावकऱ्यांना, कारण ज्या खेळपट्टीवरती नेहमी आपण सराव करतोय त्याचा कुठेतरी फायदा होत असतोय. परंतु पाहूया इथे धामणगाव संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतो. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप शोधता जरूर आला नाहीये, परंतु 1 धावी रोखू शकत नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदल होते. 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. पहिल्या सामन्यामध्ये एनआर बोरपाडा या संघाने विजयश्री खेचून आणलेली आहे. त्यानंतर चावे आणि कोलिवली आपण तयार राहायचं आहे प्लीज. आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र धामणगाव संघाने उशीर केला, त्या कारणास्तव त्यांना 5 धावांची पॅनल्टी. असं चित्र पुन्हा पाहायला नकोय, त्यासाठी येणाऱ्या टीमला विनंती आपण लवकरात या. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिले तर स्क्वेअर अंपायरच्या रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, गॅप इथेही शोधता आला नाही आहे.
एक धाव इथेही कंप्लीट केली गेली. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 9 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झाला. 1-9 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते पॉवर शेलार या संघाची. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं, परंतु पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळालं मी तर म्हणेन. आणि ज्या पॅनल्टीच्या ज्या धावा आहेत त्या मात्र इथं ॲड केल्या जात आहेत पॉवर शेलार या धावसंख्येच्या अकाउंटवरती. म्हणजेच 9+5 म्हणजे झाल्या 14. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गणली जाते 14 धावा. आता मात्र कुठेतरी चांगला स्कोर कार्ड पाहायला मिळते धावफलकावरती पॅनल्टीच्या ज्या धावा ॲड केल्यानंतर. चावे आणि कोलिवली प्लीज सहकार्य करा. गावदेवी कोलिवली संघाचं शुभागमन झालेलं आपलं सहर्ष स्वागत आहे. तर चावे संघाला विनंती आहे आपणही लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. यावेळेस नयन येतोय स्ट्राईक वरती. नयन यांच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिलं तर एक चौकार पाहायला मिळालेला आहे. तेजेश पाहूया. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तेजस यावेळेस तयार होतोय. यावेळेस आपण पाहिले चेंडूला खाली ठेवला होता. बॅटच्या रडारमध्ये ठेवला होता समोर ललचवण्यासाठी, परंतु आपण पाहिलं तर चेंडूला खाली ठेवला जातोय आणि चेंडूच्या लाईनपर्यंत ते पोहोचता आलं नाही. त्या कारणास्तव आपण पाहतो निर्धावची झाली सांगता. एक चांगला गोलंदाज आहे तेजस. माहिती आहे आपल्या संघासाठी आज कुठेतरी 100% देणं गरजेचं आहे आणि लाईन लेंथ हाताळावी लागेल. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा. यावेळेस सेम रिझन सेम टप्पा आणि सेम रिझल्ट निर्धाव. निश्चित आपण पाहिलं तर पायांची हालचाल होत नाहीये. चेंडूची लाईन रीड करता येत नाही. परिणाम स्वरूप निर्धावची बॅक टू बॅक दुसरी वेळी सांगता होते. पाहूया थोडासा प्रेशर निश्चित असेल आता मात्र नयन यांच्या फलंदाजीवरती. काय घडते पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय. प्रेशर वाढत चालला होता आणि इथं मात्र पाहू शकता आपण काय घडतंय. यस तिथं मात्र षटकार घोषित केला गेला आहे. चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. प्रयत्नानं सलाम करावा लागेल, परंतु तोल सावरता आलं नाही. चेंडू सीमा पार षटकार घोषित केला जातोय. कुठेतरी दबाव निर्माण झाला होता, त्या दबावाला मात्र बाजूला सारलेला आहे. या वेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही आहे. पंच मागच्या चेंडूवरती काय षटकार दिला गेलाय का? धावसंख्या आपण पाहतोय एकने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 21. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आपण पाहतोय पॉवर स्पोर्ट्स शेलार अमित शेलार का आयोजित पॉवर ट्रॉफी 2025 चा महासंग्राम. इथे उपस्थित मान्यवर क्रिकेट रसिक प्रेक्षक या सर्वांचं पॉवर शेलार टीमच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
पंचांना विनंती आहे आपण एक वेळेला चेक करायचं आहे. नाही बाउंड्री षटकार आहे का चौकार आहे का आडूल आहे ते चेक करून घेऊ. आपण पाहिलं तर पंचांनी येऊन चेक केलेलं आहे. आपल्या जागेवरती जातील आणि काय निर्णय आहे ते देतील. चावी संघाचा संघनायक प्लीज आपण यायचं आहे, कारण या 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाईल आणि थोडं स्पीडअप करायचं प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल. यस, पंचांच्या माध्यमातून जो षटकार दिला होता तोच निर्णय कायम आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 21 या अंकावरती लागली जाते. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तेजस तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. तीन षटकांचा सामना आहे. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव. चला चावी संघ आपण या, कारण हा सामना जो आहे ना तो 3 षटकांचा आहे. का तर आपल्याकडे वेळ कमी आहे, त्या कारणास्तव थोडासा स्पीडअप आपणही करायचा आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये जे सामने जे आहेत ते 4 षटकांचे कशा प्रकारे होतील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यस, चावी संघाचाही संघनायक तो उपस्थित झालेला आहे. त्यांचंही या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळेस सोडवलाय, पाहूया उंची गाठल्या, लांबी गाठेल का? यस, नो डाऊट. चेंडू सीमा पार, बिग हिट षटकार. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. एक षटकार तर आपण पाहिला तर नयनच्या दोन्ही षटकार पाहायला मिळतात. एक चौकार त्यांच्या बॅट मधून, एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 28, 28 धावा ऑन बोर्ड. ओव्हर क्रमांक दुसरं पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन हे पाहण्यासारखं राहील, परंतु धावसंख्या खूप चांगली धावफलकावरती लागली गेली आतापर्यंत. जर विचार केला तर थोडा स्पीडअप करायचा, टीम मीटिंग कमी करायची आहे. दामणगाव संघ प्लीज सहकार्य करा, कारण आपल्या मुलेच खऱ्या अर्थाने आपल्याला या स्पर्धेला वेळ होत आहे. सहकार्य करा. आपण ज्यावेळेस आयोजन करतो त्यावेळेस आयोजकाची जी काय तलमल असते ना ती थोडी डोक्यात ठेवा, कारण आयोजक आमच्या मागे आणि आम्ही तुमच्या मागे. प्लीज तुम्ही जरा वेळेच्या मागे लागा.
धावसंख्या जर पहिले 28 अंकावरती लागली जाते. यानंतर होणार आहे की चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. चावे वर्सेस कोलिवली या टीम मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचं पुन्हा एकदा या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हिमेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. धावा जर पाहिल्या तर भरपूर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, ज्या या ग्राउंडवरती चांगल्या मानल्या जात आहेत. इथं जर कुठे जादूगाला गोलंदाजी झाली तर निश्चित धावांवरती रोख लागली जाईल आणि आपल्या टीमला कुठेतरी वापस मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. या उलट इथनं जर एखाद दोन मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर उभा राहील. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस फुल टॉस. पहिला चेंडू हाताला जातोय. चेंडूवरती केला जातोय प्रहार. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. षटकार. क्या बात आहे. पूर्णपणे तयार होता आणि त्याच रडार मध्ये टाकला गेला फुल टॉस चेंडू आणि त्याला मात्र फेकून दिलं सीमारेषे बाहेर. सचिन हा एक फलंदाज असा आक्रमक आहे की त्याला तुम्ही ज्यावेळेस कमजोर चेंडू हाताला त्यावेळेस त्याचा पुरेपूर फायदा उचलला नेहमीच जातोय. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक धाडसी निर्णयाने गोलंदाजी केली होती हिमेश याने. एक ललचावणारा चेंडू टाकला होता परंतु त्याची मात्र चव चांगल्या प्रकारे चाखली गेली. 6 धावा वसूल केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये भर पडली 34 या अंकावरती. इथनं ज्याही धावा बनतील त्या निश्चितच डेंजर झोनच्या धावा असतील. पुन्हा एकदा पाहूया. हिमेश टर्न गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस समोर ठेवला होता. इथे लाईन रीड केली गेली. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. या 6 धावेने डावाला आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 40. क्या बात आहे. चांगली धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. आक्रमण हल्ला चढवला जातोय. निश्चितच आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले, हॅट्रिक जर कंप्लीट केली तर वडापाव सेंटर योगेश वडापाव सेंटरच्या प्रोप्रायटर योगेशजी भोईर संजपांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक पाऊल दूर. म्हणजे जो कोणी फलंदाज जर ती कामगिरी करतोय त्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हॅट्रिक तुमची विकेटची हॅट्रिक करा किंवा षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करा. योगेश वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर योगेश भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक पाऊल दूर. पाहूया. यावेळेस सोडवलं. क्या बात आहे. पाहता पाहता चेंडू हाई जातो सीमा पार. बिग ब्लास्ट. षटकार. 500ची कमाई. क्या बात आहे. संडे फंडे होणार यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु आपल्या संघासाठी ते अप्रतिम काम आहे आणि स्वतःच्या खिशासाठी सुद्धा, कारण 500 रुपये जमा झालेले आहेत. वंडर बॉय शलार नावाप्रमाणे कामगिरी. सन्माननीय केशवजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपल्या या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. क्या बात आहे. गोलंदाजा धुवा उडत असताना इथे पाहू शकता आपण सहवागच्या अंदाजाने खेळला जातोय हा फटका. हाय चेंडू जातोय सीमा पार. बिग ब्लास्ट. यावेळेस येतोय चौकार. 50 कंप्लीट केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर बॅटच्या सहाय्याने बनल्या गेल्या होत्या 9, पेनल्टीच्या 8, 5-14 झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्येही आपण पाहिलं तर 14 धावा जमा केल्या आणि इथं मात्र पाहतोय प्रत्येक चेंडूला फोडला जातोय. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते आणि हा चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा सीमा पार. यस, हा व्हाईट बॉल आहे आणि चेंडू मात्र सीमा पार झाला. चौकार म्हणजेच पंजा मिळला जातोय. षटकार तर दिलाच, चौकारही दिला, म्हणजे पंजा पण देऊन बघूया. पाहूया आता 3-2-1 काय बनतायत. या 5 धाव्याने 55 धावा, जिसके आगे 5 और पीछे भी 5 मिळतोय पंजा 55 धावा. अजून एक खराब चेंडू. नो बॉल. यावेळेस रिकॉर्ड बनते टूटने के लिए. पाहूया हा रिकॉर्ड किती मोठा बनतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. माजी सरपंच सन्माननीय घनश्यामजी भोईर साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत संदीपजी भोईर साहेब आणि प्रल्हादजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी, आणि त्याचबरोबर विश्वजित पाटील आपलेही सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपलं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. पॉवर शलार
स्पोर्टच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात 2 धावा. फ्रीजचा चेंडू होता, कॅच कलेक्ट जरूर केली होती परंतु बाद घोषित नाही केला. यावेळेस ही पाहता आपण डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र आपण पाहू शकता अप्रतिम क्षेत्ररक्षण केलाच जातोय. चांगला फटका टोलून काढला होता परंतु पाहायला गेलं क्षेत्ररक्षण त्याहून अधिक. एकच धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण पाहू शकता 59 धावा. 59. क्या बात आहे. तर शेलार ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय घनश्यामजी भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला शेलार ते अंबाडी गट असोसिएशन साठी आपण पाहिलं तर ते फर्स्ट प्राइज जे आहे ते त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे आणि नेहमीच त्यांचं सहकार्य असतं की चांगलं व्यक्तिमत्व आहे. क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्र असो, क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि खास करून पॉवर स्पोर्ट शेलार या संघाच्या बाजूने या पाठ राखण करण्यासाठी नेहमीच उभे असतात. असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके माजी सरपंच ग्रामपंचायत शेलार घनश्यामजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या व्यासपीठावर विराजमान सन्माननीय घनश्यामजी भोईर साहेबांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच सन्माननीय महादेवजी साहेबांना विनंती आहे की आपणही या व्यासपीठावरती वरतून आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभहस्ते इथे केलं जाईल नाणेफेकीचं कॉल. आम्ही शेलारकर असं कॉलिंग दिलेलं आहे आणि तेच आलेलं आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चावे या संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चावे या संघाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. टेस्ट. थँक्यू सो मच मनोज ठाकरे सर. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय पॉवर स्पोर्ट शेलार आणि अमित शेलारकर यांच्या विद्यमान आयोजनाने चालू असलेली एक सुंदर स्पर्धा पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये आपण आजचा शेवटचा दिवस एन्जॉय करतोय आणि आजचा मेगा फायनलचा डे आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस भरभरून सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये अंतिम विजेता जर बघितला गेलं तर कालच्या दिवसामध्ये विराज 11 जय बजरंग गोरसाई बी संघ जे
अंतिम विजेता ठरले होते. दरम्यान रिलायन्सचे सन्मान्य अतुलजी सोनावणे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रमोदजी मामा भोईर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. आजचा मेगा फायनलचा डे आहे. आपल्याला आज झोन फायनल खेळवायचे आहेत. एका बाजूने जर बघितलं गेलं तर आपल्या कवाटे अंबाडी असोसिएशनची एक फायनल खेळवायची आहे आणि दुसऱ्या बाजूने भिवंडी ग्रामीणची एक आपल्याला फायनल खेळवायची आहे. सो आपला मोठा शेड्यूल आहे. विनंती करेन की आपण जितकी घाई कराल तेवढा बेनिफिट आमच्या आयोजकांना होऊ शकतो. चला, ऑनगोईंग मॅचकडे वळतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना गोलंदाजीवरती गोलंदाज अक्षयला पाहतोय आपण आणि 2 सलामीचे बॅटर निलेश आणि भावेशची जोडी मैदानामध्ये. आव्हान फार मोठं आहे. 3 षटकांची मॅच पाहतोय आणि धाव फळकावरती धावा जोडायच्या आहेत टोटल 60. ओ व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल खोलवर टप्पाचा. नयन भोईर होते तिकडे, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला पण फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं 60 धावांचं आव्हान पार करताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती. खूप सारी मेहनत आमच्या आयोजकांनी घेतली ही स्पर्धा साकार करण्याकरिता आणि ती आज किंवा मागच्या 2 ते 3 दिवसांपासून आपण पाहतोय ती रंग लावतीये. बोलत यार, पहिलं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली. भावेश ओ स्ट्रायकर एंडवरती, भावेश हवेत खेळलेत. उंचीवरती चेंडू आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल थांबणार नाही. सरळ निघून जातोय. 1 बाउन्स, सीमा रेषा बाहेर. आलाय चौकार. ओ चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जोडल्या गेल्या 5 आकड्यावरती. असे फटकेबाजी करावी लागेल. मिस टाइम स्ट्रोक होता पण गॅप मध्ये होता. फटका चांगला होता. चेंडूची गती जास्त असल्यामुळे 4 धावा आल्यात. बोल तयार पुन्हा एकदा. 3 स्टंप वरती आले. यावस शरीरावरती दळला चेंडू आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा आहे तो लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक चौकार, एक सिंगल आणि एक लेग बाईसच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल 6 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेली. दरम्यान सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब, सन्माननीय कमलेशजी भोईर साहेब आणि सन्माननीय अजिंक्यजी भोईर साहेब यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा लेगकट बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. आउट स्विंगर पाहायला मिळाला. बोटांची जादू पाहायला मिळते तिकडे आणि तस दरम्यान आणखी एक लेग बाईसच्या स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. 3 षटकांची मॅच पाहतोय. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे 20-20च्या ॲव्हरेजने धावा बनवणं कठीण आहे. बॅटिंगचा जर विचार केला तर ललित गुंदोलकर अगदी स्वस्तामध्ये परतले गेले पण सचिन भोईर आणि नयन भोईरची अफलातून पारी पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल इम्पॅक्ट पाहायला मिळाला दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती धावा फळकावरती टोटल 59 जोडल्या होत्या. नयन भोईरला आज आपण खरं तर टॉप ऑर्डरच्या 3 बॅटर्समध्ये समाविष्ट होताना खूप वेळानंतर पाहिलं. खोलवर टप्पाचा बॉल ऑप्समच्या बाहेर ठेवलाय. नयन आहे तिकडे, फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि आणखी एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. टोटल धावा फळकावरती आहेत 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू असताना चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. एक चौकार आला होता पण बाकीच्या सगळे चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने पकडून गोलंदाजी करताना गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल हवेत खेळले. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेले. भावेश पोहोचले आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला षटक देखील समाप्त होत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती आहेत टोटल 8 या आकड्यावरती, जिथे 1 विकेट गमावला गेला.
मॅच सावे संघाच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली मॅच पाहतोय. तदनंतर जय बजरंग पुंडाच्या विपक्षामध्ये मी स्पोर्ट्स कवाड बी आपण पाहणार आहोत. आणि ज्या दोन संघांना बाय मिळाले पहिल्या डावामध्ये पहिल्या सत्रामध्ये ते कोणी संघ आहे आणि खालून जर पाहिलं तर मतीन स्पोर्ट्स महापुली आहे. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन आकाश वारगडेला आपण पाहतोय. खूप सारे व्हेरिएशन्स आहेत आकाश वारगडेकडे. लेग कटर, ऑफ कटर आपण त्याच्याकडे पाहतोय. स्लोवर चेंडू आहेत, बॅक ऑफ द हँड स्लोवर बॉल आहेत, वेगवान चेंडू हाताळू शकतो. त्यामुळे आकाश वारगडेचे व्हेरिएशन्स फार इम्पॅक्ट करतील आणि महत्त्वाचं षटक आहे. पहिल्या षटकात 8 धावा आला, त्यामुळे सरासरी ॲव्हरेज फार मोठी डोक्यावरती बसली आहे. आणि आता भावेशला सध्या मोठे फटके मारायचे आहेत. पहिला रिव्हर्स स्वीप केलाय, अगदी मिडल ऑफ द बॅट, फुल टॉस होता आणि फुल टोल बॉल निघून चाललाय सरळ बॉन्ड लाईनचा बाहेर 6 धावेंकरिता. अशा प्रकारे करावी लागेल तर मॅच बनू शकते. षटकाराला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 14 आकड्यावरती. भावेशकडे क्षमता आहे, अशा प्रकारे मॅच संपवण्याची शक्ती भावेशकडे आहे. पण आता इथून इक्वेशन मोठं आहे. इक्वेशन जर बघितलं गेलं तर 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी धावा फळकावरती बनवायच्या आहेत. 46 धावा फळकावरती बनवायच्या आहेत. त्यामुळे वेगाने धावा बनवाव्या लागतील. 23 या 24च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती जर जोडल्या गेल्या तरच मॅच इकडनं बनवू शकते. पहिल्या चेंडूवरती 6 आला त्यावेळेस, त्यामुळे भावेशचं इंटेन्शन असेल की हे षटक मोठं करावं. पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न केला पण इकडे संपर्क चांगला नव्हता, चांगला नाहीये संपर्क आणि मोठा फटका आल्यानंतरचा भावेशचा कमबॅक चांगला पाहायला मिळाला. यावेळेस थोडा पाठी चेंडूला ठेवला, फिंगर स्लोअर केले होते आणि हेच म्हटलं होतं की बघा आकाशकडे व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने आहेत आणि ते दाखवताना दुसऱ्या चेंडूवरचा कमबॅक पाहायला मिळाला. धावा फळकावरती आहेत टोटल 14 या आकड्यावर. बोल तर यार शफल केलं होतं, जागा बनवून खेळायचा प्रयत्न केलाय. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये कनेक्शन नाही होऊ शकलं. अदरवाईज कदाचित डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मोठा फटका पाहायला मिळाला असता. पण बॅटची हलकी एज लागली आणि तिकडे एक चिक सिंगल पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 15 आकड्यावर जाऊन पोहोचतात. दोन्ही एंडने बॅटिंग करणं गरजेचं आहे. सूरज आहे जिकडे आता स्ट्रायकर एंडवरती नवीन बॅटर. पहिला बॉल सूरजसाठी, लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बॉल होता, सरळ निघून गेला यष्टिरक्षक कल्पेश भानुशालीच्या हातामध्ये. तीन स्टंप मध्ये यायचं होतं, कनेक्शन तर नाही होऊ शकलं आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतो 22च्या स्वरूपामध्ये एक धाव फळकावरती बनवली जाईल आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात देखील. धाव फळकावरती जोडल्या गेल्या 16 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला 8 टाइम चॅम्पियन्स, 3 टाइम थर्ड प्राइज विनर्स खेळताना दिसतील आणि सध्या आपल्या असोसिएशन मध्ये दादा संघाचं काम करतायत. ओ रिव्हर्स स्वीप केला, अटेम्प्ट, बॉल निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जोडला त्यामुळे 6 चेंडूमध्ये जोडायच्या धावा 40. 3 चेंडूमध्ये आपले 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी जोडले तर ललित गुंदोलकरला आणलं गेलं पहिलं चेंडू आणि पहिला चेंडूवरती ललितला सफलता मिळते. विकेट क्रमांक 2, फलंदाज मैदानाच्या बाहेर परत आहे सूरज.
एक गोड व्यक्तिमत्व सन्मान्य अनंतजी माई साहेबांचं आहे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये. आल्या आल्या प्रहार करायचा प्रयत्न होता. तेजस आहेत नवीन बॅटर. एक सिंगल तिकडे बनवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. ललित गुंदोलकर आहेत गोलंदाजीवरती आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल धावा 21 आकडावर. 39 धावा अजून देखील बनवायच्यात येणारे पुढचे 4 चेंडू. आता मॅच दूर राहिली असं म्हणावं लागेल. ऑन साइडला मोठा फटका येईल का? नयन भोईर तिकडे. 22 देखील खेळ समाप्त होते. विकेट. एंड वरती आज खूप सारे खेळाडू अनुपस्थितीमध्ये होते टीमचे महाराष्ट्र धामणगाव संघाचे आणि त्यामुळे की काय ओ पायावरती पायावरती आदळलाय बॉल आणि तदनंतर विकेट जाऊन दोन लगातार विकेट पाहायला मिळाले आणि तिसरा जर आला तर योगेश वडापावचे ओनर प्रोप्रायटर सन्मान्य योगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील असणार आहे. 2 विकेट आलेत ललितच्या नावावरती लगातार 2 विकेट आलेत. या षटकामध्ये टोटल 3 विकेट आपण पाहिल्यात आणि तिसरा जर आला या चेंडूवरती तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील मिळेल ललितला. बॅटिंग वरती उदयला पाहतोय. विकेट हॅट्रिक मिळेल का? हलक्या गतीने सन्मान केलं चेंडूला आणि तदनंतर एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने चेंडूंचा खेळ समाप्त होतो. टोटल 5 धावा फळकावरती आहेत 22 आकड्यावर जे महाराष्ट्र धामणगाव संघाला आपण लढताना पाहतोय आणि आज खूप सारे यंगस्टरला संधी दिली होती या संघाकडनं. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. टायमिंग अचूक आहे. बॉल नाही थांबणार. निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मॅच प्रेझेंटेशन मध्ये जाऊ. आज इकडे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच सचिन भोईर. 26 धावा फळकावरती बनवल्या. वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भोईर देऊ आता आपण त्याला मॅन ऑफ द मॅच. आणि सन्माननीय घनश्यामजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात आणि त्याचबरोबर योगेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय ते देखील आपण सन्मानित करूयात.
ज्यांच्या माध्यमातून आपल्याला शेलार ते अंबाडी असोसिएशनच्या पारितोषिक जे आहे ते सेकंड क्रमांकाचं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं गेलं आणि आमचा पॉवर ट्रॉफी 2025 वरती ज्यांचा सदैव मोलाचा वाटा असतो आणि सदैव पाठीशी उभे असणारे हे असे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय पप्पूशेठ फारुक यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सदैव पाठीशी असतात, या सगळ्या खेळाडूंच्या सोबत असतात आणि असं म्हणावं लागेल की पॉवर शेलार या संघाचे पाठीराखे आहेत, पाठीचे कडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देखील आलं आणि गोड व्यक्तिमत्व आहेत, मनमिळावू व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणतात ना की जीवनामध्ये माणसाने फक्त माणसं कमवायची असतात आणि ते माणसं कमवण्याचं काम आमच्या साहेबांनी केलं आणि असं त्यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. Adiós.